महाराष्ट्र विधान परिषदेचे युवा आमदार अमितजी गोरखे या कार्यक्रम आणि बरेच पत्रकारांनी आमचे काही नगरसेवक पण म्हटले की आजच्या ऐवजी उद्या पत्रकार परिषद ठेवूयात, आज भरघोस कार्यक्रम आहे. परंतु महामंडळ असेल याला निधी यावेळेस या मध्ये अल्पनिधी दिला गेला होता, तो निधी वाढवावा आणि त्या निधीमध्ये प्रत्येक महामंडळाला तो निधी पोहोचवण्यासाठी जी एक तरतूद असते ती तरतूद या विधिमंडळात मला करता आली. त्याचबरोबर कायद्यांसाठीचा एक प्रश्न मी मांडला, त्याचे डिटेल्स मी तुम्हाला दिलेले आहे. कृष्णा नदीवर कायमस्वरूपी त्या ठिकाणी बंधारा बांधला पाहिजे तो एक विषय त्या ठिकाणी मांडला. जीवनदीप आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, त्या आश्रम शाळेवर इन्क्वायरी कमिटी बसवा. ऑन द स्पॉट माननीय मंत्र्यांनी उत्तर देऊन त्या शाळेचा ज्या मुलीचा मृत्यू झाला असं पुन्हा होऊ नये म्हणून त्या शाळेवर इन्क्वायरी कमिटी बसली आहे. लातूरमध्ये पहिलं महाराष्ट्रातलं बांबूसाठीचं विद्यापीठ त्या ठिकाणी आलं आणि त्या विद्यापीठ येत असताना सगळ्या महामंडळांना एकत्र घेऊन सुशिक्षित बेरोजगारांसाठी हे पहिलं विद्यापीठ त्याची निर्मिती झाली. त्या विषयावर पण बोलण्याची संधी मला मिळाली. त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील आरोग्य भरती पुरवठा असेल, नागपूरमधील टेरेसवर असलेले अनधिकृत हॉटेल्स असतील किंवा शाळांमध्ये सेफ्टी ऑडिट आणि रेटिंग अनिवार्य करण्याचा विषय असेल, दिव्यांगाच्या हक्काचा सामाजिक मागणी असेल, असे अनेक विषय त्या ठिकाणी मांडले गेले. राज्यातील क्रीडा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष भरती प्रक्रियेमुळे त्यांना मुलांना फॉरेन एज्युकेशनसाठी जाता आलं नाही, पीजी साठी ऍडमिशन घेता आलं नाही. 1,500 ते 2,000 विद्यार्थ्यांचं नुकसान तिथल्या कुलगुरूंमुळे झालं. तो विषय मी घेतल्यानंतर माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी उत्तर देऊन कुलगुरूंवर इन्क्वायरी कमिटी बसवली आणि ताबडतोब या विषयाचं ऑडिट त्यांनी लावलंय आणि अशा प्रकारचा कारभार विद्यापीठामध्ये परत होणार नाही म्हणून त्या ठिकाणी कुलगुरू बदलाचा पण त्यांनी संकेत दिलेला आहे. अशा प्रकारचे अनेक विषय त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये घेता आले. पर्यटन, संस्कृती व ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र कशा प्रकारे अग्रेसर आहे, राज्याचा अर्थसंकल्प असेल, त्याचबरोबर राज्याचं युवा धोरण असेल, असे अनेक विषय त्या ठिकाणी मला मांडता आले आणि जवळजवळ 47 विषयांमध्ये मला त्या ठिकाणी पार्टिसिपेट करता आलं. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं श्रेय हे सगळं पत्रकारांचं आहे. कारण ज्या वेळेस आपण वर्षभर वेगवेगळ्या बातम्या त्या ठिकाणी देत असतो, त्या बातम्यांना अनुसरून आम्हाला अभ्यास करून त्या ठिकाणी ही या सगळी मांडणी करता येत असते. त्यामुळे मला असं वाटतं की अधिवेशनात मांडलेला विषय हा 100% मार्गी लागतो. कारण पटलावर आल्यानंतर त्या ठिकाणी अनेक विषय ताबडतोब त्या ठिकाणी मार्गी लागत असतात. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला प्राधान्य देऊन त्या ठिकाणी हे सगळे विषय मांडले गेले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मांडलेले विषय, मागचे विषय, त्याचा पाठपुरावा करून त्याला पूर्णत्वास नेण्यातही त्या ठिकाणी माझी जबाबदारी असेल. आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना पूर्ण अधिवेशनामध्ये ज्या काही गोष्टी शिकायला मिळतात, ज्या गोष्टी मांडायला मिळतात, त्या सगळ्या मांडण्याचा प्रयत्न माझ्याकडनं नेहमीच असतो. अभ्यास पद्धतीने 35-36 विषय मांडले आहेत. यापैकी शहराच्या विषयानं म्हणजे शहराच्या हिशोबानं आणि राज्याच्या हिशोबानं कुठले असे महत्वाचे प्रश्न आहेत आणि त्यावर काय भूमिका घेण्यात आली? शहराच्या दृष्टीनं आता पाण्याचा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा होता. त्याचबरोबर या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने स्पा सेंटर चालले त्याच्यावर धोरण निर्मिती झाली आणि त्याच्यावर काही धाडी पडल्या. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा जो विषय होता की आज गोरगरिबांना स्मशानभूमी मिळत नाही, त्याच्यावरही आपण सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियानी याच्यावर आपण त्या बातम्या लावल्या. त्याच्यावरही धोरण झालं, समिती गठीत झाली. त्यामुळे अशा प्रकारचे विषय त्या ठिकाणी उचलले गेले. आज अनेक उत्सवामध्ये प्लास्टिकची फुलं वापरली जातात, तोही विषय त्या ठिकाणी मी मांडला होता. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर उत्तर देऊन येणाऱ्या काळामध्ये प्लास्टिकवर बंदी आणून खऱ्या अर्थानं जी फुलं मार्केटमध्ये येतात ती फुलं आणि त्या जे खऱ्या अर्थानं फुलं ज्या शेतकऱ्यांच्या शेतातनं पिकतात त्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून त्या विषयीचे धोरण आणण्यासाठीही त्या ठिकाणी धोरण निश्चिती होणार आहे. PMPLचा विषय असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतली भरती प्रक्रिया असेल, फायरचे विषय असेल, हे सगळे विषय त्या ठिकाणी मांडता आले आणि त्याच्यावर धोरण निश्चितीसाठी
महाराष्ट्र सरकार आता प्रयत्न करेल. एकूणच तुम्ही म्हणजे जो अवघड आरक्षणाचा पण मुद्दा उचलला होता, यामध्ये कधीपर्यंत याची अंमलबजावणी होऊ शकते? येणाऱ्या काळामध्ये महिन्याभरात अहवाल तर सादर झालेला आहे, पण महिन्याभरात त्याच्यावर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये निर्णय महाराष्ट्र सरकार घेईल. पुणे शहर असेल तर पिंपरी चिंचवड असं मेट्रो शहरामध्ये मोठ्या प्रमाणात स्पा वगैरे चालतात, त्याविषयी तुम्ही प्रश्न उचलला. याविषयी कशा प्रकारचं विधेयक होऊ शकतो आणि त्याची अंमलबजावणी कधीपर्यंत होऊ शकते? याच्यामध्ये माननीय राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, अनेक आमदार त्यात सहभागी झाले. मोठा अंतर्गत या सगळ्या याच्यावर कारवाई होऊ शकते का? आणि एकच मालक एक स्पा बंद झाल्यानंतर दुसऱ्या नावाने उघडतो, त्यामुळे त्या मालकावरच कारवाई करून जर अशा प्रकारचे स्पाची चेन बंद करण्यात येईल का, असे सगळे विषय त्या ठिकाणी बोलले गेले. आणि माननीय गृहराज्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच या विषयात बैठक लावून या विषयाचं प्रत्येक विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये हा विषय गाजतो. पण जी झालेली आपल्याकडची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, म्हणून मी त्या ठिकाणी मागणी केली की त्या गरीब महिलेला जी नांदेडवरनं इकडे उदरनिर्वाहासाठी आली होती, तिला किमान 10 लाख रुपये तरी मिळावे. पण येणाऱ्या काळामध्ये याच्यावर धोरण व्हावं. सुप्रीम कोर्टाने माझ्या माहितीनुसार एक निर्णय दिलेला आहे की अशा प्रकारच्या ज्या डॉग्स आहेत त्यांना एकत्र करून त्यांचं एक संगोपन केंद्र उभारलं पाहिजे. त्याच्यावर येणाऱ्या काळात महानगरपालिका काय कारवाई करणार आहेत हे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या नगरसेवकांनी जीबी मध्ये विषय घेऊन सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे या भटक्या कुत्र्यांना एकत्रित करून त्यांच्या संगोपनासाठी महानगरपालिका काय करणार आहे हे विचारणं गरजेचं आहे. जवळच्या ग्रामीण भागामध्ये सोडले जातात असे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले, त्यावरती काय ऍक्शन? याला खऱ्या अर्थानं प्रशासन जबाबदार आहे. जर अशा प्रकारे जर होत असेल तर मला असं वाटतं की असं कुत्र जर सोडत असेल तर ते वस्त्यांमध्ये न सोडता खऱ्या अर्थानं ते लांब जंगलांपर्यंत सोडले गेले पाहिजे. पण असं घडलं असेल याची पण आपण चौकशी करू. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रभर येत आहेत, मग ते विद्यापीठ आपल्या पिंपरी चिंचवड शहरात का येऊ नये यासाठी माझा पाठपुरावा आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला दुजोरा देऊन माननीय आयुक्तांशी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे विद्यापीठ आपल्या शहरात व्हावं यासाठी मी आग्रही धरणार आहे. युवकांसाठी काय युवा मोर्चा किंवा असं युवकांसाठी काय राबवणं आहे, काय विचार खरं तर युवा धोरण आता जाहीर होतंय आणि युवा धोरणाच्या कमिटीवर मी काम करतो. युवा धोरणाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण एक विशिष्ट बजेट आणतोय आणि त्यासाठीचा युवा महोत्सव येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवड शहरात झालेला आपल्याला दिसेल. आम्ही जे दोघे साहेबांनी जी पत्रकार परिषद आयोजित केली, या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्वच पत्रकार बंधू उपस्थित आमचे व्यासपीठ वगैरे जे नेते नगरसेवक, आपण सगळ्यांनी पाहिलं की भारतीय जनता पार्टीची सत्ता या राज्यामध्ये मानतीची आहे. साधारण 1 महिना झालेल्या अधिवेशनामध्ये आदरणीय आमदार अमित विजय साहेबांनी जे अनेक ज्या शहरातले प्रश्न असतील, महाराष्ट्रातले प्रश्न असतील, या प्रश्नांना वाचा होतो. त्याच्यामध्ये बरेच निर्णय त्या विचारण्यासाठी त्या ठिकाणी करून घेतले. त्याच्यामध्ये पाणी प्रश्न असेल, MMT प्रमाणे माहिती त्या माहिती संदर्भात त्याच्या विषय असेल, त्याच्यामध्ये आदरणीय आमदार शंकरजी प्रताप असतील, आदरणीय आमदार बरोबर असतील, आदरणीय आमदार इनाकाय असतील, जातीसाठी प्रकल्प अनेक प्रश्न, अनेक लक्षवेधी ज्या अधिवेशनामध्ये मागून योग्य ती कारवाई सरकारकडनं ऍक्शन ग्रुपमध्ये घ्यायचं त्यांनी केलेलं आहे.